माझ्या विहिरीला जून मध्ये पाऊस पडल्यावर जुलैमध्ये थोडं पाणी यायचं, ऑगस्ट मध्ये अर्धी विहीर व्हायची, सप्टेंबर मध्ये 75% विहीर भरायची. पण तितक्या झपाट्यानं त्या विहिरीचं पाणी हे जसं जसं तुम्ही उपसा करताल तसं तसं पाणी कमी होऊ लागायचं आणि डिसेंबर पर्यंत विहीर ड्राय व्हायची. जानेवारी मध्ये घोडभर पाणी निघायचं, म्हणजे जनावराला पाण्याला प्यायला पण पाणी निघत नव्हतं. दुष्काळाचा शिक्का माथी मारलेल्या मराठवाड्यातील पाण्याचे हे भीषण वास्तव आहे. जालना जिल्ह्याच्या वाटूरगाव परिसरातील शेतकरी वर्षानुवर्षे पाणी टंचाईला तोंड देत होते. पाणी टंचाई आणि निसर्गाची अनियमितता यामुळे शेतकऱ्यापुढे नवी संकटे आवासून उभी राहिली आहेत. मित्रो, शेतकऱ्यांच्या समोर आज दोन संकट आहेत. वाटूरच्या पण, महाराष्ट्रातल्या पण, भारतातल्या पण आणि जगातल्या पण. पाणी पातळी खोल गेल्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी झालं. 50 वर्षापूर्वी 10 पिकं घेणारे शेतकरी आज पाणी नसल्यामुळे 2 पिकावर आलेत. म्हणजे लाखातला शेतकरी हजारावर आलाय. आणि त्यामुळं घरातले सगळे लोक हे बेरोजगार झालेत. मुलगा हा शेतामध्ये येत नाही आणि बापाच म्हणतो की तू येऊ नको, तू एखाद्या कारखान्यात नोकरी कर, कारण वावरात पाणी नाहीये, गुरंढोरं नाही येतं. ही रियालिटी आहे गावागावातली. सगळं अर्थकारण कोलॅप्स झाले पाणी नसल्यामुळं. आणि शेतकऱ्यांच्या समोर दुसरं संकट आहे. मागच्या 10-12 वर्षापासून पर्यावरणामध्ये असंतुलनपणा आलाय. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस कपाशीचं पीक हार्वेस्टिंगला येतं, वेचायला येतं, सोयाबीन काढायला येतं, मूग उडीद तोडायला येतात, त्यावेळेस ढगफुटीसारखा पाऊस पडतो. एकाच गावामध्ये ढग फुटतो आणि 100 मिलीलीटर पाऊस पडतो. सगळ्या गावाच्या रानावानामध्ये पाणी पाणी होऊन जातं. कापसाच्या वाती होतात, सोयाबीन काढायला येत नाही, जागेवर कोंब फुटतात. आणि मग शेतकऱ्याला आभाळ ठेंगणं होतं. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये. आणि मग हे पाणी कित्येक दिवस साचून राहतं. आणि मग खरीपाच्या हंगाम गेल्याच्या नंतर रब्बीचा हंगाम शेतकऱ्यांना पैसे देणारा असतो. त्या हंगामाचं पण इनबॅलन्स होऊन जातं. कारण असं म्हणतात ना, खूप दिवस पाणी एखाद्या शेतात साचल्याच्या नंतर काही काही भागामध्ये त्याला वेगवेगळ्या नावानं संबोधलं जातं. आमच्या भागामध्ये रान चिबडणं म्हणतात, काही भागांमध्ये रानानं पाणी धरलं म्हणतात, काही भागानं पाणी उफाणलं म्हणतात. आणि मग हा चिखल रब्बीच्या पेरणीला इनबॅलन्स करून टाकतो. आणि खरीप रब्बीचं चक्र शेतकऱ्यांचं नाहीसं होऊन जातं, इनबॅलन्स होऊन जातं आणि त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. हीच परिस्थिती सगळीकडे आहे. आपल्या शेतातील जलसंकटावर मात करण्याचे स्वप्न वाटूर येथील डॉक्टर पुरुषोत्तम वाया यांनी पाहिलं. आपल्या ज्ञान व शेतातील प्रत्यक्ष अनुभवाच्या जोरावर आपण केवळ स्वतःचेच नव्हे तर राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांचे चित्र पालटवू शकतो असा विश्वास त्यांना वाटला. या स्वप्नाच्या दिशेने मार्गक्रमण करायला त्यांनी सुरुवात केली. अथक परिश्रमातून त्यांना वर्षानुवर्षे दुष्काळाच्या अंधकारात साचपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यातला जलतारा चमकताना दिसला. ज्यावेळेस पाऊस पडतो, उदाहरणार्थ आपल्याकडे 1 एकरचे 1 खुटाण आहेत शेतीचे. तुम्ही समजा आणि कल्पना करा की 1 एकरच्या खुटाणामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस चांगल्या पद्धतीनं पडतोय, पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. तर वाहणारं पाणी त्या 1 एकरमध्ये अगोदर कुठं येईल? साधं सोपं उदाहरण आहे आणि उत्तर आहे की ज्या कोपऱ्याला उतार आहे त्या कोपऱ्याला येऊन थांबल. कल्पना करा, पाऊस थांबत नाहीये. ते पूर्ण छोटे छोटे बांधाचं खुटाण पूर्ण भरलं आणि पाण्याला जायला खाली जागा नाही येतं. ते बांध फोडील आणि उताराला वाहून जाईल, खाली जाईल, परत बांध फोडेल, उताराला वाहून जाईल. आम्ही काय केलं, जलताराच्या प्रक्रियेमध्ये ज्या उताराला त्या 1 एकरमध्ये पाणी जाऊन थांबतं त्या उताराला एक शोष खड्डा केला, 4x4 आणि 6 फूट खोलीचा. मुरुम लागेपर्यंत खड्ड्याला खोल नेलं. कारण मुरुम हा खडकच मुळात पाण्याला मुरवून ठेवणारा आणि शोषून घेणार आहे, म्हणून त्याला मुरुमापर्यंत नेलं. आमच्या भागामध्ये 6 फुटाला मुरुम लागतो. 4 फूट रुंद, 4 फूट लांब आणि 6 फूट खोल JCBने एक खड्डा केला. ते पाणी सगळं खड्ड्यात उतरून जमिनीच्या पोटात चाललं होतं. शेतातील उतारावर खड्डा तर खणला, त्यात पाणी देखील मुरू लागले. पण एक नवीनच समस्या पुढे आली. एक गोष्ट आम्हाला जाणवली की 2-3 मोठाले पाऊस आले तर माती पण त्याच्यात यायली आणि खड्डा बुजायला लागलाय. मग खड्डा तर बुजला नाही पाहिजेत आणि पाणी मध्ये गेलं पाहिजेत, मातीवर राहिली पाहिजेत. मग डोक्यात कल्पना आली की याला दगडानं भरून घेऊ. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विटाचे तुकडे, वाळू हे उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून हे स्केलवर असल्यामुळं याच्यामध्ये आम्ही ओबडधोबड दगड टाकायला सुरुवात केली. विहिरीचं निघालेलं खप्पर असेल, माळरानावरचे गोलगोटे असतील, बस एका 4x4 6 फुटाच्या खोलीमध्ये एक ब्रास ट्रॉलीचा दगड बसतो. बस तो दगड टाकला आणि असं मी माझ्या 25 एकरमध्ये ज्या ज्या उताराला पाणी येऊन थांबत होता अशा उताराला 30 शोषखड्डे तयार केले आणि 30 शोषखड्ड्यामध्ये 30 ब्रास दगड टाकले काठोकाठ. त्याच्यावर काहीही नाही, माती नाही, काही नाही, ओपन दगड. आणि मग हे काम मी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये केलं.
ते एका खड्ड्यात मी आता 5 हॉर्स पॉवरचा मोटर पंप त्यांना लावून दाखवला. कंप्लीट 13 मिनिट मोटर चालू होती 5ची. म्हणजे जवळपास 20 ते 25 हजार लिटर पाणी 4x4 आणि 6 फुटाच्या खड्ड्यामध्ये कंटिन्युअसली चालू होतं. अजयजी साक्षीला येतं की 13 मिनिट पाणी हे खड्ड्यातून खालीच जात होतं आणि ज्यावेळेस 13 मिनिटांना मोटर बंद केली आम्ही, 5 सेकंदाच्या आत पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये गेलं. प्रयोग तर केला, पण तो प्रत्यक्षात यशस्वी होईल का हे पावसाळ्यातच कळणार होतं. म्हणून पहिला पाऊस पडून गेलेल्या क्षणाला त्यांनी आपलं शेत गाठलं आणि प्रत्यक्षात जे दिसलं ते तुम्हीच ऐका. मला उत्सुकता होती, कारण याच भूमीमध्ये मी पाहिलेलं होतं की माझ्या आजोबांना 65 वर्षापूर्वी इथे एक विहीर केलेली आहे. त्या विहिरीची खोली आता मी अजयजींना दाखवली, 35 फूट खोल आहे. आणि डिसेंबरमध्ये ती कोरडी पडायची, कारण पाणी वाहून जायचं सगळं. आणि जानेवारीपासून इथं अक्षरशः उन्हाळा दिसायचा. पण आज 4 वर्षामध्ये इथे एक क्रांती घडलेली आहे. हीच 35 फुटाची विहीर काठोकाठ भरलेली आहे आणि ती 25 एकरला बागायती म्हणून ती पुरते. तर हे का घडलं? हे फक्त जलतारामुळे घडलं. मग मला उत्सुकता होती की जे पाणी वाहून जाणार आहे, मी प्रयोग केलेला आहे की वाहणारं पाणी मला जमिनीच्या पोटात न्यायचंय आणि त्यासाठी मी हे 30 शोषखड्डे तयार केलेले आहेत. पहिल्या पावसाळ्यातल्या पहिल्या पावसामध्ये मी उत्सुकतेने शेतात आलो आणि पाहिलं, जे पाणी वाहून जाणारं होतं ते पाणी या शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात चाललं होतं. म्हणजे जसं एखादं नरसाळं लावतो आपण, त्या नरसाळ्यातून कसं पाणी बरोबर खाली पडतं, त्या पद्धतीने या शोषखड्ड्यातून पाणी जमिनीच्या भूगर्भात जाताना मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. बरं, याला लिमिट नव्हती. 2 घंटे झाले तरी पाणी खाली चाललं, 3 घंटे झाले तरी पाणी खाली चाललंय, 4-4, 5-5 घंट्याच्या पावसामध्ये पण पाणी खड्ड्याला सोडून बाहेर आलं नाही, खड्ड्यातूनच जमिनीच्या पोटात चाललं होतं. कारण खाली साठवणूकच एवढी आहे, त्याला काही अंतच नाहीये, लिमिटेशनच नाही येतं. म्हणजे 4 महिन्यामध्ये माझ्या 25 एकर मधला एक थेंबही या 25 एकरला सोडून बाहेर गेला नाही. पूर्णची पूर्ण या 25 एकरच्या भूगर्भामध्ये त्याची साठवणूक झाली. डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांना दुष्काळाच्या अंधारात प्रकाश दाखवणारा जलतारा सापडला. या प्रयोगामुळे दुष्काळी जनतेच्या आयुष्यात देखील प्रकाश यायला हवा, यासाठी त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या शेतात हा प्रयोग राबवण्यास सुरुवात केली. मला अभिमान वाटतो, 180 गावं आज पाणीदार बनली आहेत. खांडवी असेल, मागच्या वर्षी आम्ही केलं. 70 विहिरी 3 वर्षापूर्वी मनरेगातून केलेल्या होत्या, कोरड्या ठण होत्या. वसंत भरकुले नावाचा शेतकरी माझ्या माघारी फोन करून विचारा, 3 वर्ष कंटिन्युअसली उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये विहीर झाडून घ्यायचा. मागच्या वर्षी आम्ही 2,500 एकरवर त्या ठिकाणी 2700 शोषखड्डे केले. आता जाऊन पहा, खांडवीला विहिरी वरून वाहत आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचं गाव बनलंय. आणि तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल की आज 24 तास लोक शेतामध्ये येतं आणि सगळीकडे मोटर पंप चालू येतं, फक्त जलतारामुळं. जलतारा प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळाची दाहकता कमी झाली. शेतकऱ्याचे उत्पादन वाढल्याने त्यांच्या इतर समस्या देखील कमी झाल्या. ज्या ठिकाणी पाण्याविना शेतकरी एक पीक घ्यायचा, पाणी आल्याच्या नंतर जलतारामुळे तो 4 पिकं घेऊ लागला. मला सांगायला अभिमान वाटेल, कित्येक उदाहरणं देऊ शकतो मी. पांगरी गोसावीच्या महेश चव्हाणचं उदाहरण देऊ शकतो, ढोसकाळच्या प्रभाकर देशमुखचं उदाहरण देऊ शकतो, पांडुर्ण्याच्या परमेश्वर शिंदेचं उदाहरण देऊ शकतो, मुरमगावच्या सुमनबाई नावाच्या महिला शेतकऱ्यांचं उदाहरण देऊ शकतो की ज्यांना 2-2 पोते सोयाबीन व्हायचं ते आज 20 क्विंटल सोयाबीनचा उतार काढतायत. ज्यांना 2-2 क्विंटल कापूस व्हायचा ते आज 20-20 क्विंटल एका बॅगला कापसा काढतायत. का? 12 महिने पाणी झालंय. हे फक्त जलतारामुळे साध्य झालेलं आहे. म्हणजे असं म्हणतात ना, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? आड भरणं आवश्यक आहे. आणि जलतारा हा आड भरण्याचं काम, पाण्याचं स्टोरेज वाढवण्याचं काम, भूगर्भातला पाणी साठा वाढवण्याचं काम करते. आणि दुसरं, पाण्याचा निचरा करते. जमिनीची धूप म्हणजे कायम ठेवणं, हे काम जलताराच्या माध्यमातून निचरा होतोय जमिनीचा, हे पण महत्वाचं काम आहे. तर हे काम फार मोठ्या प्रमाणावर जलतारानं शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. प्रभाकर देशमुख पूर्वी त्यांच्या खडकाळ शेतात एकच पीक घ्यायचे. जलतारा प्रकल्प राबवल्यामुळे ते आता विविध पिके घेत असून त्यांची पाण्याची समस्या दूर झाली. सुरुवातीलाच आमच्या ह्या विहिरीला अशी कंडिशन होती की समजा जानेवारीला ही विहीर पूर्ण कोळी ठण पडत होती आणि पीक आम्ही एकच घ्यायचो सोयाबीनचं. पण पहिल्या साली आम्ही 10-5 खड्डे घेतल्याच्या वरनं ते पहिल्या पुराच्या पाण्यात आमची विहीर भरली. भरल्यावर मग आम्ही काय केलं, आमच्याकडे शेततळ होतं, त्याच्यात ते पाणी टाकायचो. मागून दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही 20-25 तळे घेतली, खड्डे घेतली. नंतर मग पावसा जास्त झाला, याचे फायदे 2 आहेत. समजा भरपूर पाऊस झाला तर जमीन चिबडत नाही, पाणी पूर्ण त्या खड्ड्यात जात आहे. आणि ह्या खड्ड्यात पाणी जाऊन तुमच्या एप्रिल-मे महिन्यात पाणी आम्हाला पुरतंय.
माझ्याकडे आता 1 एकरचा तलाव होता या सीताफळासाठी, किंवा आम्ही यावर्षी बुजून टाकला. 2-4 जवळजवळ लाख 2 लाख रुपये लागले आम्हाला बुजायला. पण आमची 1-1.5 एकर जमीन निघली. आणि आम्हाला गहू, हा जो गहू आहे, ह्या गहू आम्हाला पेरायला जमतच नव्हता पहिल्यांदा. पण आता ह्या योजनेच्या अगोदर आमचा एवढा फायदा झाला की आम्हाला उन्हाळ्याभर पाणी पुरायले. आज आंब्याला, आमच्या सीताफळाला, गव्हाला, हरभऱ्याला पूर्ण पाणी पुरवलं. याचा एकदम नंबर 1 फायदा आहे. दुष्काळासोबत 2 हात करताना डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांना एक नवा मार्ग सापडलाय. पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना हा प्रयोग आपल्या शेतात राबवण्याचे आवाहन त्यांनी केलंय. जलतारा प्रकल्प महाराष्ट्रातील दुष्काळ निर्मूलन प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. अजय गाडे, मॅक्स महाराष्ट्र, जालना.